साताऱ्यात भयंकर घटना. महिलेने एक्स आणि नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडलाच संपवलं. मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून आता एका तरुणाचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आलाय. तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि या प्रकरणात एका महिलेसह तिचा पती आणि 2 प्रियकरांचा सहभाग उघडकीस आलेला असून पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मौजे सोमनथळी गावातील सागर दादासाहेब दडस यांनी 21 जानेवारीला आपला भाऊ सतीश उर्फ आप्पा दादासाहेब दडस याची हरवल्याची तक्रार दाखल केली. विडणी परिसरात शोध घेऊन सतीशचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान सागर यांना त्यांच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली. लखन बुधावले याचा फोन आला असून सतीश उर्फ आप्पा दडस याला लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने यांनी बेदम मारहाण केली आहे अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील मौजे सोमनथळी येथील सतीश उर्फ आप्पा दडस याचे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले आणि या वादासंबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असं सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात आणण्यात आले. मात्र पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीतील भिवरकरवाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्घृण मारहाण करण्यात आली. काल रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 46/2026 या गुन्ह्यामधील मयत व्यक्ती सतीश उर्फ आप्पा दडस ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती. मिसिंगची तक्रार, त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी गुन्ह्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे. मयत व्यक्तीचं जे शव जे आहे ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि अधिकचा पुरावा गोळा करून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधांच्या प्रेम संबंधाच्या कारणावरून संबंधित महिलेचा पती व प्रियकर या दोघांनी मिळून मयत सतीश दडस याचा खून केल्याचं या तपासात निष्पन्न झालेला आहे. अधिकचा पुरावा गोळा करून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावळ हे करीत आहेत.